कुरुंदवाड पोलीस ठाण्याची धडक कारवाई। मावा विक्री व मटका जुगार प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल। कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या अवैध मावा विक्री व मटका जुगार यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यानं 9 जुलै रोजी सकाळच्या सुमारास 4 ठिकाणी धडक कारवाई केली। यामध्ये एकूण 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन विनियमन अधिनियम 2003 अंतर्गत 3 पान टपऱ्यांवर छापे टाकण्यात आले। प्लेयर्स पान शॉप सिद्धार्थ चौक इथून नयूम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या 40 पुड्या, सुमारे 1 किलो सुपारी आणि 1400 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बांदार पान शॉप ईगल चौक इथून सलीम गनी बांदार यांच्याकडून माव्याच्या 42 पुड्या आणि 840 रुपये जप्त करण्यात आले। राधे पान शॉप माळभाग इथून दत्तात्रय पुंडलिक सूर्यवंशी यांच्याकडून 38 माव्याच्या पुड्या, 1.5 किलो सुपारी आणि 1660 रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर मावा उत्पादनावर कोणतेही लेबल, सुरक्षेचा इशारा किंवा वैधानिक माहिती नसताना खुलेआम विक्रीस ठेवण्यात आली होती। यासंबंधी पोलीस कॉन्स्टेबल खाडे, ऐवळे आणि जडे यांनी सरकारी फिर्याद दिल्यानंतर संबंधित कायद्याच्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान नदीवेस नाका परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार प्रकरणातही कारवाई करण्यात आली। अनिल दशरथ गोपणे यांच्याकडून 2200 रुपये, महादेव उर्फ पिंटू देवगुंडा कुडचे यांच्याकडून 2800 रुपये रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला। या अवैध धंद्यांविरोधात कुरुंदवाड शहर नागरिक मंचानं माध्यमांद्वारे सातत्यानं आवाज उठवला होता। या जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत कुरुंदवाड पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली। नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे। कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी केले। दरम्यान कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील आस्थापना रात्री 10:30 नंतर सुरू राहिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला।